पण छत्रपती शिवाजी महाराजांना त्या बहलोलाची चिंताच नव्हती, कारण त्यांच्यापाशी असे वाघ होते ज्यांना पाहून शत्रूचा कणा तुटून पडायचा. ही गोष्ट छत्रपती शिवरायांच्या त्या 7 वाघांची आहे. औरंगजेबाच्या दरबारात एका सरसेनापतीच्या मृत्यूवर सुरू झालेली ही गोष्ट 12 वर्ष मागे जाऊन एका सरसेनापतीच्या मृत्यूवरच थांबते. राज्याभिषेकाला अवघे 3 महिने राहिले होते. बहलोल खान विजापुरी सरदार उत्तरेकडे प्रचंड धुमाकूळ घालत होता, देवस्थाने फोडत होता. त्यामुळे पिसाळलेल्या या जनावराचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजरांना एक पत्र लिहायला घेतलं. राव सरनोबत, तो धर्मद्वेष्टा बहलोल बहुतच बडबड करीत. त्यास धरावे अथवा मारावे. शक्यतो मारावेच, कोणतीही दया माया न दाखवता. शक्यतो मारावेच. महाराजांच्या आदेश बरहुकूम प्रतापरावांनी त्या बहलोल खानाला आडवा तेडवा लोळवला. फक्त त्यांची एक मोठी चूक झाली. शरण आलेल्याला मरण देऊ नये म्हणून या दिलदार मराठ्यानं त्या जनावराला जिवंत सोडलं आणि तत्क्षणी रायगडावरून प्रतापरावांसाठी महाराजांचं अजून एक पत्र निघालं. प्रतापराव, त्या खानाशी सल्ला काय निमित्त केला? हुकुम होता की बहलोल खानास धरावा अथवा मारावा, तरी तुम्ही त्या झरीचा पास सोडलात न ठेचता. खानाच्या तरवारीने कापली गेलेली रयत तुम्हास कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. सरनोबत आहात आता तरी सरनोबतासारखे वागा आणि लिहा. यात जबाबदार तुम्ही राव. दिसता क्षणी त्या जनावरास गर्दीस मिळवा, खानास गर्दीस मिळवल्या विना आम्हास रायगडी तून टाकू नका. राजांचे हे विखारी शब्द स्वाभिमानी प्रतापरावांचं काळीत चिरत गेले आणि दुखावलेले प्रतापराव कुठलाही विचार न करता अवघे 6 सरदार घेऊन बहलोल खानाच्या दिशेनं निघाले. बहलोलाची कोड मोडण्या राज्याभिषेकी विघ्न तोडण्या गिडले सिद्धी विठोजी ती बोलाडले. सरसेनापती प्रतापराव गुजरांच्या मृत्यूनंतर